नमस्कार मंडळी, कशा आहात? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वर्षभर टिकून राहणारी आणि जेवणाची चव वाढवणारी हिरव्या मिरच्याची झणझणीत अशी रेसिपी. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या डुबेल इतपत पाणी घेतलेलं आहे. आता ह्या हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ, जेणेकरून याच्यावरती असणारी धूळ आणि कचरा निघून जाईल. आता मिरच्या ह्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायच्या. मी इथे वर्षभर टिकून राहणारी दह्यातील मिरची करत आहे. तर आता मिरच्या ह्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता आपण याला एका चाळणीवरती काढून घेऊ. त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे. आता यावरती सर्व मिरच्या ह्या काढून घेऊ, म्हणजे यामध्ये असणारं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते चाळणीमधून निघून जाईल. आणि या हिरव्या मिरच्याला फॅन खाली 1 तास सुकत घालायचं, वाळत घालायचं, की त्यामध्ये असणारं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल. आता दह्यातील मिरची बनवण्यासाठी मी इथे मसाला तयार करून घेत आहे. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये 1 वाटी धणे टाकून त्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचं. जोपर्यंत त्याचा सुगंध येत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. त्यानंतर अर्धा वाटी जिरं घ्यायचं. जिऱ्याला पण कमी गॅसवरती छान असं खमंग भाजून घ्यायचं. धणे आणि जिरे हे भाजून झालेले आहे. आता आपण याला काढून घेऊ. नंतर इथे मी 4 चमचे मेथी घेतलेली आहे. याला पण खमंग असं भाजून घ्यायचं. मेथी हे भाजून झालेली आहे. खमंग अशी मेथी भाजून घ्यायची. आता आपण याला काढून घेऊ आणि हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. मसाला हा थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून सर्व याची जाडसर अशी पूड काढून घेऊ. जाडसर अशी पूड काढून झालेली आहे. मिरच्या पण फॅन खाली सुकून तयार आहेत. आता एक मिरची घेऊन याला चाकूने उभा काप करून घ्यायचा आणि अशी याला चिरून घ्यायची. मिरची चिरत असताना मिरचीचं पोट चिरून घ्यायचं, म्हणजे त्या जेणेकरून जो मसाला तयार केलेला आहे तो या मिरचीमध्ये जाऊन बसेल आणि सर्व मिरचीला मसाला लागेल. त्यासाठी मिरची अशा प्रकारे कापून घ्यायची. आता सर्व मिरची हे कापून झालेली आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकू, अर्धा चमचा हळद टाकून याला मिक्स करून घेऊ. आता इथे मी दही घेतलेलं आहे. दही हे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये धनेपूड टाकायची, जिरेपूड आणि मेथी टाकून थोडं हिंग टाकलेलं आहे. याला मिक्स करून घ्यायचं. जेवढं साहित्य आपण मसाल्याचं केलेलं होतं ते सर्व यामध्ये टाकायचं आणि या दह्यामध्ये त्याला एकजीव करून घ्यायचं. सर्व मसाला दह्यामध्ये एकजीव झालेला आहे. आता ही दही जे मिरची आहेत त्यावर टाकून द्यायचं. आता हा सर्व मसाला मिरचीला छान चोळून घ्यायचा, जेणेकरून सर्व मिरचीला हा जो मसाला केलेला आहे तो लागेल आणि सर्व मिरचीमध्ये तो मिक्स होऊन जाईल. अशा प्रकारे दह्यामध्ये ही मिरची मिक्स करून घ्यायची. आता याला झाकण लावून रात्रभर असंच ठेवायचं, की जेणेकरून मिरची ही दह्यामध्ये छान मुरलं जाईल. मिरची छान मसाल्यामध्ये मुरलेली आहे. सर्व मसाला हा मिरचीला लागलेला आहे. आता या मसाल्यामधली जी मिरची आहे ती एक एक करून ताटामध्ये काढून घ्यायची आणि याला मोकळी अशी वाळत घालायची. एकावर एक मिरची वाळत घातल्याने मिरची ही व्यवस्थित वाळणार नाही. त्यामुळे एक एक मिरची करून ताटामध्ये पसरवून घ्यायची आणि याला उन्हामध्ये वाळत घालायचं. उन्हामध्ये वाळत घालत असताना मिरचीला 2-3 दिवस उन्हात छान वाळत घालायचं, जेणेकरून सर्व मिरची ही छान वाळून येईल. मिरची ही कडक उन्हामध्ये वाळत घातलेली आहे. 2 दिवसाची याला छान ऊन द्यायची. त्यामुळे मिरची चांगली वाळून येईल आणि वर्षभर टिकून राहील. मिरची छान वाढलेली आहे. तुम्ही याच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येऊन जाते की मिरची ही छान वाढलेली आहे. आता आपण याला तळून घेऊ. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये तेल टाकू.
मिरचीला तळण्यासाठी जेवढं तेल लागेल तेवढंच तेल टाकायचं. तेल हे गरम झालेलं आहे. आता यामध्ये थोडी मिरची टाकायची आणि याला तळून घ्यायचं. मिरची ही वाढली असल्या कारणाने लवकर तळल्या जाते आणि याचा तिखटपणाही कमी होतो. मिरची तळून घ्यायची आणि ही मिरची वरणासोबत खूप छान लागते. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ही दह्यातील मिरची तुम्ही खिचडीसोबत खाऊन बघा, खूप टेस्टी लागते. ही दह्यातील मिरची तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन नक्की दाबा की त्यामुळे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू.